तुटला विषाचा दोरा एर वाऊगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे अवघे सुखाचे सांगाती कोणी कामाने अंती टाकोनी पळती रांडा पोरे अंती होते पाठ मोरे चोखा म्हणे फजित खोर माझे माझे मनती घर टाकोनी पळती रांडा पोरे अंती होते पाठ मोरे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा या कर चरणी ठेवी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला विठ्ठला आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्षा मरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसतसु परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
वार्ताभिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तू आदि माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा तू आदि माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा भवानी कुलस्वामिनी अंबा भवानी कुलस्वामिनी अंबा लक्ष्मी पुढं सरकन थोड्या थोड्या पुढे सर मागच्यांना जागा मिळते काय बॉम्ब पडतो का पुढं सरका पुढं सरका मोकळ्या मोकळ्या बसन वारं लागेल चांगलं काय शेळ्या बसल्यासारख्या बसत उगच विडाला तुटला आयुष्याचा दोरा वीर वाऊगा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठमोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय संत शिरोमणी चोखोबराय यांचा मृत्यूसार प्रकरण पटून देणारा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या मंगळवेड्याच्या मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे नमूद करतात ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते त्या दिवशी सर्व पसारा ठरत असतो. ये रवाउगा पसारा मानवी जीवनातील सत्सद विवेक बुद्धीने केलेली दोन कामं सोडून दिली तर बाकी सगळा पसारा ठरतो. कोणती दोन कामं? एक ब्रह्मांडाच्या मालकाचं निष्ठेने केलेलं भजन आणि जीवनात तुम्ही कोणावर केलेला परोपकार. मोठ्या श्रद्धेनं केलेला परोपकार एक आणि माझ्या विटेवरच्या मालकाचं केलेलं निष्ठेनं भजन या दोन गोष्टी जर सोडून दिल्या तर बाकी सगळा पसारा ठरतो. विडाला मारकील माणसं आहेत. महाराष्ट्रात फिरत असताना बऱ्यापैकी प्रकारची माणसं भेटतात. चिकित्सक म्हणे महाराज आमच्याकडे पैसे भरपूर आहेत. असू दे ना मग हाणतो का आम्हाला? नाही म्हणे एवढे पैसे आहेत आमच्याकडे 2-3 हजार कोटीची प्रॉपर्टी आहे त्याच्यातली 1000 कोटीची प्रॉपर्टी आम्हाला देऊ आणि ये मग आमची माळ तोडायची थांबेल. सुमळे आहे म्हणलं तुला अकलीचा कांदा नाही भडव्या. रावणाची एक चौकट इकल्यावर 13 बाऱ्या खासदार होता येत होतं. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. अशा 7 कोटी चौकटी होत्या तरी दुपारी 2 वाजून 18 मिनिटाला हाणला. आपण त्याच्या पायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी करतो का? चला पैशाचा गर्व इथंच संपला आपला. विडाला महाराज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बंगला आहे तरी तुझे पोरं बंगल्याच्या छतावर जाणार नाहीत. ते घर सुद्धा तुझ्यासाठी पसारा ठरेल. काय सुंदरशी बाथरूम केली महाराज. जरी करू दी सुमळ्या तरी पण तुला त्या बाथरूम मध्ये जाळीत नसतात. वास्तुयो अधिष्ठितयम
स्नानातर्पणं नैवायाम आभ्रपटलेशि सन्निधानाम स्नानं स्नानं तर्पणयो. किरवयाच्या पलीकड ए धातु पात्राय त्यागेशु. इथं सोन्याचे भांडे असतील, चांदीचे असतील, पितळाचे असतील, स्टीलचे असतील, एकाही पात्रानं आंघोळ घालीत नाही. मत्कुंभम स्नानेशु. शेवटची आंघोळ मातुड्याच्या गाडग्यान घालतात. म्हणजे तुझ्या घरातले खंडीभर भांडे आहेत ना, हे सुद्धा पसारा ठरतात. पसारा ठरतात. प्रत्येक गोष्ट पसारा आहे. सज्जनांनो, आप गए दुनिया डूब गई. ज्या दिवशी आपण जातो त्या दिवशी सगळा पसारा ठरतोय. आपल्या अंगाला लावलेली साबण घरातली सगळी लोक अंगाला लावतात एरवी, पण आपण मेल्याच्या नंतर आपल्या अंगाला लावलेली साबण मागं राहिलेली आपली बायको पण लाईत नाही. बायको जर आधी गेली तिच्या अंगाला लावली तर नवरा पण लाईत नाही, पोरं पण लाईत नाहीत. साबणात बसतं म्हातारी साबणात बसली का नाहीत लाईत महाराज. पसारा ठरतो सज्जनांनो, पसारा ठरतो. ये रे वाऊगा पसारा. टाकोनी पळती किंवा सांडोनी पळती रांडा पुरे अंती होती पाठ मोरे. हे सगळे मशानातून वापस फिरतात, तिथपर्यंत येतात. मित्र आले गोत्र झाले तेही मशानीहुनी परतले, वापस फिरतात ते. बऱ्यापैकी लोकांना पाहुण्या रावण्याचं भूषण सांगायचा नाद असतोय. आमचा पाहुणा मंत्री, तरी तो काहीच करणार नाही. आलाच वेळ काढून तर तुला फुकायला येईन. सोडविना राजा देशीचा, सोडविना राजा देशीचा आणि कसोयरी बने. सोडविना राजा देशीचा डोंगरी हे कोणी सोडवत नाही. हे पसारा ठरतात. चोखा म्हणे फजित खोर माझे माझे मनती घर. गोड सांगितलं मंगळवेड्याच्या मालकानं. ती माणसं फजित खोर आहेत जे माझं म्हणतात ते. घर असावा मरेपर्यंत लागते, पैसा असावा मरेपर्यंत भौतिक गरजा भागवण्यासाठी लागतो, पण माझाच म्हणून जर आपण जगत असेल तर आपण मूर्ख आहेत. ते फजित खोर आहेत, फजित खोर आहेत. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने पुण्यस्मरणाचा, स्मृतीला उजाळा देण्याचा आजचा कार्यक्रम आहे. ती चिठ्ठी होती किरू महाराज. आज 2 पुण्यस्मरण आहेत. असं जर करत राहिलात तर आपला महाराष्ट्र लवकर सुधरेल. कल्पना गोड आहे किरू महाराज. 2 पुण्यस्मरण एका दिवशी आले, एकत्रित करतात. आनंदाचा योग आहे. एका निमित्तानं 2 कुटुंबातले माणसं एका जागेवर यायलेत, हे आनंदाचं आहे. हो, कोपऱ्या कोपऱ्यावर गणपती मांडण्यापेक्षा गावात एकच गणपती बाप्पाचा उत्सव केला तर सगळी लोक आरतीला तिथे येतील. आज 2 जागेवर 2 कीर्तन ठेवले असते तर दोन्हीकडे अर्धे लोक भजने, तिकडं इकडं तिकडं, फुलं पण अर्धे, काहीवर पाकळ्या पडल्या, काहीवर देठं पडले, काहीवर काही पडले, काही मिळच नाही ना. पण इतकी माणसं तुंबलेली झाली. असं करणं अत्यंत गरजेचं आहे. महाराज यानं एकोपा निर्माण होतो. तुमच्या आमच्या जिवंत लोकात एकोपा झाला नवल नाही. 2 पितर तुम्ही एकत्रित आणले, याच्यात किती मोठा एकोपा आहे. काळाची गरज आहे सज्जनांना. बऱ्यापैकी लोकांची संकल्पना असती सामुदायिक लग्न करणे वगैरे वगैरे वगैरे. बऱ्यापैकी ह्या आपल्या राष्ट्राला पुढे नेण्याची चालना आहे ती. एक आवृत्तविधी आहे तो.
म्हणून प्रथमतः दोन पुण्यस्मरण एकत्रित करता त्यानिमित्तानं विधी आपोआपल्या घरी झाला असेल, ब्राह्मण ज्याच्या त्याच्या घरी येऊन पूजा केल्या असतील, पिंड पाडले असतील, तर्पण केलं असेल, तो जिथे तिथे झाला असेल. पण दोघांच्या नावानं ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाने जयघोष करून दोघांच्या नावावर एका वेळेला फुलं पडतात, याच्यापेक्षा अजून दुसरा कुठला आनंद घेता. आणि सगळी माणसं एकत्रित येऊन याच्यातली अर्धी फुटली असती. एक पलीकडे कोपऱ्याला कीर्तन, एक इकडे कीर्तन झालं असतं, दोघायला कळालं नसतं माणसं कसं काय चाळणीत अलीकडे. छान वाटलं. मा जगदंबेच्या दरबारामध्ये स्वर्गीय गोविंद बापू एखंडे यांचं 5वं पुण्यस्मरण आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी दक्षिणेच्या मालकाचा निरोप गोविंद बापूंना आला. हे लोकातली यात्रा सोडी ते जात राहिले. रामदासजी आणि परसरामजी हे गोविंद बापूंचे सुपुत्र मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण मोठ्या आदरानं करतात, श्रद्धेनं केल्या. वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, श्रद्धेनं केलं जातं ते श्राद्ध असतं. आणि श्राद्धावर खूप श्रद्धा ठेवली पाहिजे. जी माणसं आपल्या श्रद्धेय लोकांवर श्रद्धा ठेवत नसतात ती हरामखोर देवाची पण होऊ शकत नसतात. थोडं खाली येऊन सांगू, रक्ताच्या नात्यातल्या माणसावर जे प्रेम करू शकत नाहीत ती भंगीरे तुमच्यावर कधी प्रेम करतील. सगळ्यात मोठं प्रेम आपल्या लोकांवर असलं पाहिजे, आपल्या बापदाद्यावर असलं पाहिजे, आपल्या आजोबा पंजोबावर असलं पाहिजे, आपल्या आईवडिलावर असलं पाहिजे. हे सगळ्यात मोठं श्रेय पुण्य येते. ते विटेवरच्या मालकाला आवडते, मी सांगेल पुढे. म्हणून रामदासजी एखंडे असतील, परसरामजी एखंडे गोविंद बापूंचे सुपुत्र, या दोन्ही सुपुत्रांना कोटी कोटी धन्यवाद. मला आमंत्रित केले याच्याकरता नाही. गेल्या 5 वर्षापासून तुम्ही आपल्या बाबाचं श्राद्ध करता. तुम्ही विटेवरच्या मालकाच्या आवडीचे माणसं आहात. कारण विटेवरच्या माणसाला ती माणसं आवडतात जी मायबापाचा आदर करतात, ती माणसं आवडतात. सात्विक ती पुत्र असतात जी आपल्या वाडवडिलांचा आदर करतात, ती पुत्र सात्विक असतात. मायबापाच्या पाया पडत नाही, महाराजाच्या थैल्या उचली तू हरामखोर येते. विठाला थोडं कडक बोलतो मी केरू महाराज. एखाद्या वेळेस काही लोक कीर्तन कालांतरानं घेणार बी नाहीत. नाही घेतलं तरी पठ्ठ्याचं काय जात नाही, काय ताण नाही पठ्ठ्याला. बायको एकच आहे, 2 लेकरं आहेत, आई आहेत, वडील 90ला जात राहिले. काय नाही, आनंदी आनंदी असा पाईप द्यायला पंढरपुरातल्या मालकानं, काही कमी नाही कशीची. त्याच्यामुळे भंगिऱ्याची आंड्रवेलीन बनेली धुण्यासाठी थोडंच परमार्थ आहे आपला. आणि त्यासाठी जगणारं नाही गिरगावकर. विढाला आवडत असतील लोकांना चोंबाळे लोक, घ्या तुम्ही तुमच्याकडे, आम्हाला काय करायचे त्याच्यावर. मालक जिंदाबाद आहे आमचा पंढरीतला. दुसरं पुण्यस्मरण एका मातोश्रीचं आहे. स्वर्गीय सुशीला संपत एखंडे, मला वाटतं सौभाग्यवती स्वर्गीय सुशीला संपत एखंडे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. सुदामराव, एकच चूक चिरंजीव, एक मुलगा आणि एक मुलगी शांताबाई, यांचे सुपुत्र सुदामराव आपल्या मातोश्रीचं प्रथम पुण्यस्मरण मोठ्या अर्जो आतिथ्यात करतात. त्या सुदामरावांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने इथे येण्याचा योग, जगदंबेचं दर्शन झालं. तारखेची संपर्क आदरणीय माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची पायीक आहेत. ते वारकरी संप्रदायाचा दिलासा आधार घेऊन त्या संप्रदायात गोडवा मोठ्या श्रद्धेने अंतकरणात ठेवतात असे आदरणीय केरू महाराज आहेत. त्यांनाही प्रणाम करतो. वारकरी व्यक्तिमत्व आहे. मी पहिल्या कीर्तनात पाहिलं, त्याच्यानंतर ठाणगावला पाहिलं, आज एक भेट झाली. वारकरी आहेत ते. विनेकरी बाबा असतील, ही सगळी या बाजूची मंडळी, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे वाघिरे महाराज असतील, बाजूचे किरण महाराज असतील,
राजू महाराज असतील, ती बाप गोपेगावकर महाराज असतील. या बाजूची मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. एकच विनंती करेल, राग येऊ देऊ नका. मोठी माणसं आहात तुम्ही, नाशिक जिल्ह्यातले. आम्ही तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रातले लोक म्हणतो. तुम्ही आमच्यापेक्षा 40 वर्ष पुढे आहात, म्हणून कीर्तनात शक्यतो पांढऱ्या पॅन्टी घाली जा. तुमच्या बुटासगट दर्शन घेतो. विठाला पूर्वीचा काळ कसा असो, आता हा काळ कॅमेऱ्याचा आलाय महाराज. इंटरनेट काळ आहे. ह्या जगात ही सगळी कीर्तन वगैरे या कॅमेऱ्यावर लोक बघू शकतात. आणि काय होते मग, बाकीच्या भंगऱ्या लोकांना गुरुजी तितकंच पडतंय. काय संप्रदायातले लोक कुठंतरी शिस्तीत राहिले, त्याला ते तितकंच दिसतंय. हरामखोराला चांगलं काहीच दिसणार नाही, ते यांच्या पॅन्टीत दिसणार. फक्त ते पॅन्टी घालून उभं राहिले हे नाही दिसायचं त्यांना. ते नाही म्हणायचे पॅन्टीवरले पण कीर्तनात उभे नाही, त्यांनी काळ्यात पॅन्टी का घातल्या. म्हणून नालायकानी आपल्याला डोळ्यात बोट घालू नये याच्याकरता आपण पांढऱ्या पॅन्टी घालायच्या. अहो बायका नवऱ्याचे पैसे चोरून दागिने करून येतात. पैसे नवऱ्याची चोरी तीन, भावाचं नाव करते. माझ्या भावानी मला हार केलाय, माहिती तू भाऊ ऊस तोडायला जातो, त्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही, तुला काय हार करतो. आपण आपल्याच पैशाच्या पांढरे कपडे घ्यायचे. विठाला विठाला उपस्थित पंचक्रोशीतून या दोन्ही अण्णा एखंडीच परिवार आहे. या एखंडी परिवाराच्या या कार्यक्रमानिमित्त, पुण्यस्मरणानिमित्त जमलेली विष्ट मित्र सज्जन सखे सोयरे दायरे, तुम्हा सर्वांना वक्ता या नात्यानं प्रणाम करतो. तुम्ही प्रत्यक्ष शिवस्वरूप आहात. ज्ञानोबारायांचं वाक्य माझ्या मा जगदंबा मातेच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. हे पवित्र अधिष्ठान आहे. तुमचं गाव भगवान प्रभू रामचंद्रांच्या, लखनलालजींच्या, सीताई साहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं गाव आहे. पुण्यवान माणसं आहात. ज्या मातीच्या कणाकणामध्ये रामचंद्रांचा वास आहे, ज्या मातीच्या कणाकणामध्ये सीताई साहेबांचा वास आहे, ज्या मातीच्या कणाकणामध्ये वैराग्याचं टोक लखनलालजींचा वास आहे, अशा या पवित्र अधिष्ठानाला मनपूर्वक प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतोय. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे वाघ महाराज आहेत, महाराजांना सुद्धा प्रणाम करतो. साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. वा छान. तुटला आयुष्याचा दोरा. दोघ जणांनी आपल्या बाबांचं श्राद्ध करताय, एक जण आपल्या आईचं श्राद्ध करतोय. महाराज आई वडिला इतकं दैवत जगात मोठं कुठलंच नाही. कुठलं मोठं नाही, कुठलं मोठं नाही. मोठ्या माणसाचं वाक्य सांगतोय. आपल्याकडे प्रत्यक्ष पांडुरंग जर घरी आले, विटेवरचे मालक जर घरी आले, तर आपण त्यांची पूजा करणारच. देवाला आसनावर बसवलं, देवाची पूजा चालू होती. देवाची पाद्यपूजा चालू आहे. दया दुधाने पंचगव्यानं देवाचे पाय धुतले, त्याच्यावर तुळशीच्या मंजुळा ठेवल्या आणि पूजा चालू होती. तेवढ्यात ज्ञानोबाराय तुकोबाराय आले. ज्ञानोबाराय तुकोबाराय पांडुरंगाची पूजा करत असताना आल्याबरोबर, महाराज पांडुरंग कोणाकडे कसे येतील? भंगिऱ्याकडे. त्या अधिकारी माणसाकडे भगवान पांडुरंग परमात्मा आलेत. मग पांडुरंग परमात्मा ज्या व्यक्तीकडे गेले ती व्यक्ती साधी नाही ना. कोणाकडे देव कसा जाईल? देवाची पूजा चालू असताना ज्ञानोबाराय तुकोबाराय आल्याच्या बरोबर ती पूजा करणारी, पांडुरंगाची पूजा करणाऱ्या व्यक्तीनं पांडुरंगाला आसनावून उठीलं, सांगितलं देवा तुम्हाला बाजूला सरकावं लागतंय, या आसनावर मी ज्ञानोबाराय तुकोबाराय बसवीन. देव सारावे परते, संत पूजावे आरते. संतांची पूजा देवाच्या अगोदर. देवाला राग आला असेल का? नाही. भगवान पांडुरंग परमात्मा ज्ञानोबाराय तुकोबारायची पूजा करत असताना नाचत होते. नाचत होते. पंढरीनाथ नाचत होते. इतका आनंद. स्वतःची पूजा लोटून दिली यजमानानं आणि संतांची पूजा केल्याबरोबर देवाला आनंद वाटत होता. आता ज्ञानोबाराय तुकोबारायची पूजा चालू आहे. देवाला उठून तिथं बसविले. इथं ज्ञानोबाराय तुकोबारायला बसविलं आणि पूजा करणाऱ्याचे मृत पावलेले आजोबा पितृरूपात आले. पितृरूपात आले. आता पितृरूपात आल्याच्या नंतर महाराज पूजा करणारा किती अधिकारी असेल, ज्याच्याकडे देव स्वतः आले. ज्ञानोबाराय तुकोबाराय स्वतः आले. ज्ञानोबाराय तुकोबारायची पूजा करत असताना ज्ञानोबाराय तुकोबारायच पूजा करणाऱ्याला म्हणले, आता आमची पूजा करू नको, पितरांची कर.
पितरांची कर. दृष्टांत संपला. देवापेक्षा संत मोठे आणि संतांपेक्षा स्वतःचे पितर मोठे. मायबापा इतकं दैवत दुसरं कुठलंच मोठं नाही. पुन्हा एक मुद्दा सांगतो, कळेल रुचेल पचेल अशा सोप्या भाषेत सांगतो. अडचणीत हात घालीत नाही, इचू निघत असते, घालू बी नाही. कळेल रुचेल अशा साध्या भाषेत बोललं पाहिजे. हे मायानं हमन ब्रह्मन, बोटात अंगठी आहे का अंगठीत बोट आहे, टोपीत डोकं आहे का डोकीत टोप आहे, हे कशाला हे आगावपणा. शर्ट अंगात आहे का अंग शर्टात, हे कशाला कोणी सांगायचं. दोऱ्याचं शर्ट आहे का शर्टाचा दोरा आहे. आपल्याला काय करायचं त्या घराने येऊन फुकट कळण शेंडी वळवळ. आपण भक्ती संप्रदायातली माणसं आहेत. सरळ 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 बोललं पाहिजे. आडकीता ठेवून द्याला दाडानं सुपाऱ्या फोडायला दात पडतील सुंबळ्या. तीर्थ 360 सांगितले. बरं 360 तीर्थ आपण पाहतो. 3437 उपनद्या आहेत भारत देशामध्ये. तसा मी 7वी पासच आहे. जास्त शिकलो तर अजून बी पुन्हा काही अभ्यास केला असता, पण आता कमी शिकलो. जाऊ दे, आता कसं शिकता येईल. 7वी पासच आहे. 3437 एक पुरावा, 2701 पुरावा. एवढ्या उपनद्या आहेत, उपनद्या. आणि तीर्थाच्या बाबतीत जर विचार केला तर 360 तीर्थ येतं. याच्यातले किती माहिती आहेत आपल्याला. ब्रह्मगिरीवरचं तीर्थ माहीत असेल, कुशावर्ता त्र्यंबक राजाच्या सानिध्यातलं. खाली येणारी खाली गंगा नाशिकची ही माहीत असेल. चंद्रभागा माहीत असेल. देहू आळंदीतली इंद्रायणी माता माहीत असेल. तुंगभद्रा कुठं आहे, चर्मनवती कुठं आहे, सरस्वती नदी कुठे आहे, हे काय माहिती आहे आपल्याला. तीर्थ तर 360 सांगितले. कुठं असेल चर्मनवती. ज्या चर्मनवती गंगेच्या तीरावर या भारतातल्या पवित्र देशामध्ये, या भारत देशामध्ये मानवी शिवाचं लग्न झालं. त्या शिवाचं नाव होतं राजा कर्ण. ही वंग देशात. याच देशाच्या लगत असणारा एक देश, त्या देशामध्ये 360 तीर्थापैकी एक तीर्थ आहे. त्या तीर्थाचं नाव आहे गंडकी नावाचं तीर्थ. तिथले पंढरीतले मालक त्या तीर्थामध्ये पाषाण होऊन पडले. काय बघू शकतो आपण 360 तीर्थ कुठे. एवढं आहे का आपल्याला बघायची हिंमत. बर ठीक आहे, आपण प्रयत्न जरी केला तरी पोहोचू शकतो का तिथपर्यंत. तर हे सर्व तीर्थ पंढरपूरला गेल्यावर प्राप्त होतात. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360. नुसती पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराची पाठभीत पाहिली की 360 तीर्थ घडते. पण यासाठी सायास लागते. इथून पंढरपूरला तर जावं लागेल. पंढरपूरला गेल्यावर पहिला तिथं विधी आहे चंद्रभागेचं स्नान करावं लागेल. त्याच्यानंतरचा विधी आहे नगर प्रदक्षिणा करावं लागेल. आणि नंतरचा विधी आहे मंदिराच्या जवळ यायचं. मंदिरालाचा कळस पाहून प्रदक्षिणा केल्याच्या नंतर मग पाठभीत पाहिली की 360 तीर्थ. पण हे 360 तीर्थ कधी घडतात माहिती आहे का. त्याच्यासाठी वेळ काढून पंढरपूरला जावंच लागेल. वेळ काढून त्या चंद्रभागेमध्ये जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये चंद्रभागेचं स्नान करावं लागेल. पायात बूट चप्पल न घालता रामकृष्ण हरी म्हणत म्हणत खांद्यावर पताका घेऊन नगर प्रदक्षिणा करावं लागेल. मग मंदिराच्या जवळ आल्यावर पाठभीत पाहिल्यावर 360 तीर्थ घडतात. म्हणजे प्रयत्न करावा लागतील का नाही. 1 रुपयाचा प्रयत्न न करता 360 तीर्थ मिळतात. सकल तीर्थाची धुरी जी का जान माता पितरे. आईचं वडिलाचं दर्शन घेतलं रे घेतलं की 360 तीर्थ त्यांच्या पायावर प्राप्त होतात. इतके मोठे आई वडील आहेत, इतके मोठे इतके मोठे. आणि त्या आपल्या वडिलांचा आदर म्हणून रामदास आणि परसरामजी मोठ्या श्रद्धेनं पुण्यस्मरण करतात. आणि आपल्या मातोश्रीचं सुदामराव मोठ्या श्रद्धेने श्राद्ध करतात. या तिन्ही सद्भक्तांना धन्यवाद. त्यांच्या कुळामध्ये काही मुली आहेत, काही नातवी आहेत, नातू आहेत. हे सगळा जो काही परिवार आहे त्यांना कोटी कोटी धन्यवाद. सज्जनांनो, आयुष्याची माळ ही तुटत असताना यम हा विचार करत नाही. कधी कधी असं होतंय लग्न जमलंय, पत्रिका छापल्यात, आजपासून 5व्या दिवशी लग्न आहे आणि आजच नवरदेव गेला. पाहतो आपण टीव्हीवर पेपरवर केरू महाराज बातम्या. एक नवरदेव तर असा पाहला, हळदीला जाणार आहे
म्हणून नावीदादाच्या दुकानात जाऊन काय करते, शेविंग, आता नवीन चेहरा धुण्याचं फेशियल काय अजय, हो ते 1000-1500 रुपये देऊन असा चेहरा चोळून चोळून साफ करण्यासाठी. म्हणजे रंग पाहिलाच राहतो तो, त्याच्यात काय बदल होणार आहे? हा, पैशावाल्यानं तो 2-2 घंटे मुटके त्याच्यात घातले असते नीट होण्यासाठी. ते कसं होईल? त्या मालकाने एकदा दिलंय ते दिलंय, त्याच्यात काय बदल नसते. हा, हे लय करणं हे पैशाचा जोर आहे. इकून चोळ तिकून चोळ, आमक कर तमक कर. ते नवरदेव त्या दादाच्या दुकानात गेला आणि त्यानं चोळून 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 तात्पुरता गोरापान केला. वापस येताना मोटरसायकल वाहनात अडकली. छापलेल्या पत्रिका, वाटलेल्या पत्रिका सगळ्या मातीत गेल्या. यमाने विचार केला का याला 5व्या दिवशी आता याचं लग्न होणार आहे. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव दैवबलं लाभस्ते श्याम उदस्ते श्याम पराजयो. त्याचा गाणं घातलेला आहे, गणेश बाप्पांचं आवाहन केलेलं आहे, देवदेवतेंना सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. नाही आम्हाला विचार केला. काय वाटलं असेल त्या मुलीला, मी ज्याच्याशी पाणी ग्रहण करणार आहे तो अक्षरशः अंतरपट सुटायच्या आधी 5 दिवसानं गेलाय. मागे भाऊबीजीच्या वेळेस एक वार्ता पाहिली. बहिणीच्या घरी ओळण्यासाठी भाऊ चालला, उसाच्या ट्रॅक्टरमध्ये गुतला, जाग्यावर गेला. यामाने विचार नाही करायला पाहिजे? क्या बहिणीच्याकडे चाललाय? नाही महाराज, नाही त्या यमाशी करुणा. यमाला विचारलं का रे तुला दयामया का नाही? ते म्हणला अरे मला ताण देऊ नका रे, मी पंढरीतल्या मालकाचा नोकर आहे, मालकानं सांगितलेलं करतोय, मी नोकर आहे दुसऱ्याचा, नोकर आहे नोकर आहे. यमाला काही दयामय नाही. जन्मलेल्या लेकरानं काय दोष केलाय? नेमकंच झालेलं बाळ त्याला कळतंय का वाडा माझा आहे? त्याला माय पण कळत नाही माझी म्हणून, त्याला पिता सुद्धा कळत नाही माझा आहे. माझी मावशी कोण, काका कोण, काकी कोण, हे कोण बाजूचे आहेत काही कळत नाही. अपपर भाव ज्याला कळत नाही, त्यानं जन्माला आल्यावर कोणाला शिवी दिली नाही, कोणाला वाईट बोललं नाही, कोणाची वस्तू घेतली नाही, तरी पण त्याला सुद्धा देव नियम घेऊन जातो. जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, वाट पाहे नाही विचार करत तो यम. कधी कधी जन्माला आलेलं बाळ जाते, आई वाचते. सज्जनांनो, कधी कधी इतकं पाहायला भेटता माणूस, बाळाला जन्म दिल्याबरोबर आई मरते, कोणाला प्यायचं त्यानं, असं कितीतरी पाहतो आपण. कारण तो यमाचा दोष नाही, तो आयुष्याचा दोष आहे. ज्याचे आयुष्य नोहे लेखा, ज्याचे आयुष्य नोहे लेखा, लेखा निमाले, लेखा
जन्मधर्माला लिहिता आलं नाही ती सुद्धा माणसं गेले. बाग आता लक्षात येईल काही काही लोकांना किती आयुष्य होतं. नाही थांबले ती सुद्धा. का थांबता येत नाही? हे उष्ण आणले. आणले ते उसने साच देणे तयाचा प्रकार. आणले ते उसने साच देणे तयाचा प्रकार. इतराचा पाडकून नेमिले जाण न चुके ते. पैठणचे मालक सांगतात उष्ण आणलंय ना हे द्यावं लागतंय. मोठमोठ्यांना द्यावं लागले. इतराचा पाडकोण नेमिले जाण न चुके ते. मोठमोठ्यांना जावं लागते. तुमची आमची काय कथा आहे? आयुष्याची माळ तुटत असते. किती मोठ्या माणसांची. एका व्यक्तीकडे किरू महाराज एक व्यक्ती आली. त्या व्यक्तीचं दर्शन घेतलं. सत्पुरुषाय नमो नमः. आणि शक्यतो पाया चांगल्यांच्या पडलं पाहिजे. आपल्या संप्रदायाचं ब्रीद आहे पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. म्हणजे केरू महाराज याचा अर्थ असा नाही की भंगिऱ्याच्या पण पाया पडा, डुकरायच्या बी पाया पडा. हो ते लायकीचे असले पाहिजे. हा किती डुकरं दाखवायचे तुम्हाला? 4 पायाचे नाही म्हणालो मी. पांढरे शुभ्र कपडे घातलेले सुद्धा डुकरं दिसते. अशा नालायकांच्या पाया पडायचं नाही. एक मन पाहलती मी. पाणी पिना छान की पाणी चाळून पिलं पाहिजे, आजार होत नसते. आणि महाराज हा सात्विक शोधला पाहिजे. ज्याने एकही चूक केली नाही असं पाहिजे. ज्याचं आचरण शुद्ध असलं पाहिजे अशा लोकांच्या पाया पडा. मग एकही अभंग पाठ नसलं तरी चालेल, पण आचरण गोड असलं पाहिजे. आचरण भ्रष्ट लोकांच्या पाया पडल्याच्या नंतर त्यांच्या पायातलं पाप तुम्हाला जाळू शकते. तुम्हाला जाळू शकते. पिढ्यानं पिढ्या मातीत जाऊ शकतात. पिढ्यानं पिढ्या कोणाच्या नाही पाया पडायचं. अशा अधिकारी व्यक्तीच्या पाया पडलं का दर्शनाची या प्रशस्ती पुण्य पुरुष. आळंदीतल्या मालकांनी सांग पवित्र व्यक्तीचं दर्शन घेतलं. प्रणाम. एकदा नाही, दोनदा नाही, 5-50 पाऱ्या. हे काय काम आहे रे एवढ्या बऱ्या पाया पडलास? हा ते महाराजच होती. तुम्ही एखाद्या महाराजाला प्रसन्न करताल दरवेळेस पाया पडला की 100 दी, 200 दी, 500 दी, 300 दी. ते कोरक पाय लांबूनच बसन पडत राहा. त्याला काय लाज थोडीची गथुडं व्हाले ना त्याचं. लय तुमचे नख लागले तर बुट घालून बसल. तुमच्यातले 2% असे बी नाकली बुट घातल्या बी पाया पडतात पांचट. महाराज परमार्थाला कलंक. संप्रदायातल्या चुकीचं वागणाऱ्यांनी आणत असतील हे सोडून द्या, पण तुमच्यात पण 2% इतके भडवे येतं की चुकीचं वागणाऱ्यांना तुम्ही डोक्यावर घेता. विठाला विठाला म्हणून या पापाचे वाटेकरी तुम्ही पण आहात. दोघाशी पतन सारिखेची तुम्ही पण आहात. तुम्हाला एक सांगू, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. उदाहरण सांगतोय, उदाहरण कोणी अंगावर घेऊ नका. 5 जिल्ह्यात 1 नंबरचा गायक आहे पण दारू पितोय. लोक म्हणले त्याच्यासारखा गायक कोण नाही. आपला सप्ताह त्याच्याशिवाय रंगतच नाही. तू सप्ताह झालाच नाही. सप्त्या तेव्हा आणल्याच्या नंतर सप्ताह कसा होईल? तू या संप्रदायात नाटक नाही चालत. येथे नाही खोटा चालत परिहार. इथे आगाऊपणा चालणार नाही. कारण इथल्या या संप्रदायाचा जो बॉस आहे का, मालक आहे का, जो धनी आहे का, तो फार डोळस आहे. डोळस म्हणण्यापेक्षा तुम्ही कुठेही करा तो त्या जाग्यावर उभाचे. विठ्ठल जळी स्थळी रीता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला.
जळीस्थळी काष्टी पाशानी सर्वत्र व्यापलाय. आणि इतकं व्यापूनही त्यानं प्रत्येकाच्या सोबत दोन माणसं ठेवले. चित्रायत गुप्तेषु गुप्तेषु भय चित्रानाम लिखितम स पापायाम वर्णी पुण्यायम कालास्ततेवच नैवम गिरगावकर लिखितम नैवम गांजा कसम लिखितम. हे नालायकांनी लिहिले का? सोबत ठेवलेत त्यांनी माणसं म्हणून या संप्रदायात कसुराई चूक चालत नाही. चांगल्याचं दर्शन घेत जा. गुरुवर्य माधव महाराज वगैरे म्हणायचे, गळ्यात तुळशीची माळा असावं, नुसतं रामकृष्ण हरी त्यानं म्हणावं, त्याला एक अभंग पाठ नसावं, पण त्यानं एक सूत्र ठेवलं पाहिजे. जिच्याशी लग्न केले ती सोडून देऊन जगातल्या प्रत्येक स्त्रीला सोडून द्यायची, म्हणजे काढून नाही म्हणालो. हो, जिच्याशी लग्न केले ती एकटी जर सोडून दिली तर जगाच्या प्रत्येक स्त्रीला माया आणि बहीण म्हणायचं. तो भारतातला एक नंबरचा महाराज. या संप्रदायात आचरणाला फार मोठी, कवरला फार किंमत आहे, कवरला. आणि तुम्हाला एक सांगू का, कवर खराब झालं की कोणती वस्तू खराब होती. घड्याळाच्या काचाची किती किंमत असते? घड्याळ 1 लाखाचं आहे, 5 लाखाचं आहे, सोन्याचं असेल काय, त्याला त्याचे काटे सोन्याचे असतील काय, आपल्याला का पैसे द्यायचे का? पण काच सोन्याचा असतो का? आणि ते काच फुटल्या मधात पाणी गेल्यावर चुना ठेवायच्या कामीच. आता मी सांगू नये चुन्याच्या बाबतीत, पण त्या घड्याळमध्ये चुना तरी ठेवता येईल का की रुगो? कवर खराब झालं की तेव्हा त्याला शील म्हणतात, त्याला कवर म्हणतात. आणि कवर खराब झालं की मोठीनं मोठी वस्तू खराब होत असते. त्याच्यामुळं या संप्रदायातलं कवर शील आहे, चारित्र्य, पावित्र्य, लिनताय, नम्रता आहे. हे अत्यंत गोंडसपणानं सांभाळलं पाहिजे. अशा पवित्र व्यक्तीचं दर्शन घेतलं का रे? अरे ते महाराजच होते ते, कारण ते पालापाचोळ्याच्या नादी लागले नाही ना. पालापाचोळा कळाला ना, याच्यावर आरूढ होते ते महाराज. हे काय रे, इतक्या वेळा दर्शन घेतलंय, काय काम आहे? गुरुदेव मला स्वर्ग पाहिजे. होट, स्वर्ग मागतो कुठला? तुला स्वर्ग भेटत असतो का? होट इथून होट. भाषाच महाराज 5 रागीट लोकांपैकी एक. पुराणाच्या भाषेमध्ये त्यांना शीघ्रकोपी म्हणतात. शीघ्रकोपी, त्याच्या 5 लोकांपैकी एक शीघ्रकोपी. अधिकारी लोक होते महाराज, यांना देव भेट होता. देव चळचळ कापायचा पंढरपुरातला मालक. इतका अधिकार होता या लोकांचा, एवढा अधिकार होता. कारण वागतच तशी होती ना. का देव भेट होता? हा, देवालाच मोठेपण याच्यामुळे भेटले. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी, आमुची या भावे तुझ देवपण हे का विसरून राहिलासी. या लोकांमुळे देवाला देवपण, याच्याकरता देव चळचळ कापायचा महाराज. बरं जाऊ द्या त्यांचं. गिरगावचा बाळू 3 जिल्हे ओलांडून जर इथं जेवायला येत असेल तर कृपा कोणाची? ज्ञानोबा आहे तुकोबारायचीच नाही. ज्ञानोबा आहे तुकोबाराय सोडून द्यायला याला कांदे काढायला तरी बलिंग का कोणी? कांद्याचं टोपलं उचलीताना घाम सुटून चौकून कशाला बलिते लोक तुला बाळ्या? मग ज्ञानोबा आहे तुकोबारायमुळे आपल्याला किंमत आहे. देवाला असेल नवल नाही, आपल्यालाही 2 टायमाच्या भाकरी त्याच्यामुळेच भेटतात. कोण विचारतो? एखाद्या गावात कीर्तनकार गेला, मृदंगाचार्य गेले, भजनी गेले. खरं तर आपल्याकडे भजने म्हणण्याची पद्धत आहे, आता नवीन पद्धत आली गुणीजन. भजने गेला, पकोद्या गेला, महाराज गेला. जाती विचारली माझी तुम्ही? 2दा आलो तुमच्या गावात, नाही विचारली. पकोद्याची विचारतंय कोणी? भजनेंची विचारतंय कोणी? नाही. एकच जात विचारतात, फक्त गळ्यात तुळशीची माळ आहे. कारण वारकरी संप्रदायात कोण्या जातीला चोंबाळलं नाही. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ, पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. या संप्रदायात जातील किंमत नाही. या संप्रदायात चांगलं वागण्याला किंमत आहे. विठ्ठला विठ्ठला मला स्वर्ग पाहिजे. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. चलो बाहेर म्हणे, काल परवा आला म्हणे स्वर्ग पाहिजे. पारास ते इतकं आग्रही होतं, एवढं हट्टी होतं, म्हणण्यापेक्षा इतकं प्रयत्नवादी होतं. त्यानं 6 महिने दर्शन घेतलं. 6 महिने. महाराज साधूचं मन पाकळणार का नाही? आणि साधूचं अंतकरणी लोण्यासारखं असते. विस्तवाच्या जवळ नेलं की लोणी वितळतंय, आणि प्रेमानं श्रद्धेनं साधूचं अंतकरण आणि देवाचं अंतकरण वितळत असते. साधूकडे भाव पाहिजे, देवाकडे भाव पाहिजे.
श्रद्धा पाहिजे. श्रद्धेनं देव इतळता येतो आणि श्रद्धेनं साधू इतळता येतो. हे पैशाने इतळणारी वस्तू नाही. देव आणि संत हे पैशाने प्राप्त होणारे साधन नाही. हे नाही, हे फक्त श्रद्धेनं प्राप्त होते. 6 महिने दर्शन घेतलं. काही काम असेल, महाराजांचा पूजेचा टाइम होता आणि तितक्या वेळात जाऊन पाय धरले. राग आला. मूर्खा, तुला स्वर्ग पाहिजे? 6 महिन्यापासून बेजार करतो. धरला कमराला, फिट्ट धरला असा कमराला आणि संदेशीवरी फेकला. चल मर स्वर्गात म्हणे. इतक्या वेगात वरी गेलं, इतक्या वेगात गुरुजी, पण स्वर्गाच्या शेवटच्या पायरीपर्यंत गेलं किरो महाराज. शेवटची पायरी माहिती स्वर्गाची कोणती आहे? स्वर्गात जाण्यासाठी शेवटची पायरी यमाच्या डोक्यावर पाय ठेवून जावं लागते. यम धर्माच्या, यमाच्या नाही, यम धर्माच्या. हो, आणि यम धर्माच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद फक्त भजनात आहे. ती ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. ते जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. महाराज काय ताकद! या हरिभजनानं विश्व ढवळून काढलंय. त्यांची ताकद आहे, त्यांची हरिभजनी ढवळीले जग, त्यांच्यात ही ताकद आहे. चुकविला लाग कळी काळाचा. काळाच्या डोक्यावर पाय ती लोक ठेवू शकतात. महाराज चिमुकल्या वयात एका व्यक्तीनं भजन केलं. चिमुकल्या वयात बाबांच्या मांडीवर बसलं. बाबा जरा बायकोच्या बगलातले होते. ते पोराचे बाबा, आजोबा, वडील, आजोबा चुकून बोललो, वडील जरा बायकोनं मुठीत दाबलेले होते. आणि बायकाच्या मुठीत बसलेला नवरा जगात 1 नंबरचा हलकट. तुम्हाला जरी प्रमाण पाठ नसले तरी मी तुम्हाला त्रास देत नाही. बायकोच्या अधीन असलेल्या व्यक्तीला दोही लोकी पतन आहे. इथं पतन आणि वरही पतन. हो, आणि त्या पोराचे वडील बायकोच्या अधीन होते म्हणून नारद भेटायला जात नव्हते. नारदाला पत्र आलतं. हे मला असं मधातली मधात सांगायचं नाद आहे. कांद्याला पाणी भरता भरता गवत उपटायचा नाद, त्याच्यामुळे लांबत नाही. नाही ते इकडे काढायची गरज नव्हती. ते नवऱ्यावर सुटलं. ते काय उतारावून पाणी सुटल्यावर जिकडे वगळ भेटन तिकडे पळत राहतं. त्याला काय ताण. खिशात लय मोठे पैसे असल्यावर बाजार करायला भीतीच नसती. विठाला विठाला महाराज आमच्याकडे यात 45 पत्र फेकून दिले. शेवटी पत्र लिहिता लिहिता डोळ्यातलं पाणी पडलं आणि ते अक्षर मोडत होती. ते मोडक्या अक्षराचं पत्र आलं. नारदाच्या लक्षात आलं आता सीमा झाली, आपल्याला जावं लागते. देवर्षी नारद म्हणजे भजनातलं 2 नंबरचं व्यक्तिमत्व. भजनातलं 1 नंबरचं व्यक्तिमत्व भगवान शिवशंकर. भजनातलं 2 नंबरचं व्यक्तिमत्व नारद. भजनातलं 3 नंबरचं व्यक्तिमत्व तुंबर. ही भजनातली मुख्य लोक आहेत. पण 1 नंबरचे भगवान शिवशंकर. भजनी परंपरा तिथून आली. वारकरी संप्रदायाची स्थापना शंकरांनी केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि ते देवर्षी नारद त्या मुलाच्या वडिलाकडे गेले. त्या मुलाचं नाव आहे ध्रुव आणि बाबांचं नाव आहे उत्तानपाद. बायकोच्या अधीन असलेला व्यक्ती. लोटांगण घातलं. देवर्षी आमच्याकडे येण्यासाठी इतका विलंब लावला. देवर्षी नारद सांगतात, राजन, बाहिलेच्या अधीन असणाऱ्या माणसाकडे साधूने मनाने जाणे किंवा आमंत्रित केल्यावर जाणे साधूच्या तपाचा क्षय होत असतो. राजाच्या लक्षात आला पण चुकतोय. राजा, तुम्ही दिव्य मुलाला मांडीवून ढकलून दिले पत्नीचं ऐकून. काय भजन केलं महाराज त्या मुलानं. नारदांसारखे सद्गुरू सापडले मधु नावाच्या अरण्यात. ध्रुवानी भजन केलं, विश्वाचा बाप जिंकला. राज्य केलं 36,000 वर्ष. नंतर वैकुंठाला निघाले आणि ध्रुवाचं विमान ज्यावेळेला वैकुंठाच्या शेवटच्या पायरीपर्यंत आलं, विमानातून खाली उतरले आणि यमधर्माने पूजा केली. यमधर्माने. अगोदरचं राहिलं बरं, नंतर सांगतो तुटला आयुष्याचा तोरा. स्वर्गाची शेवटची पायरी कोणती याच्यावर सांगतोय. यमधर्माने पूजा केली आणि पूजा आटपल्याच्या नंतर ध्रुवांचं दर्शन घेतलं आणि यमधर्मानाशी मान वाकली. पार्षदांनी सांगितलं, इथं पाय द्या स्वर्गात चला. कारण त्या पायरीवर पाय दिल्याशिवाय स्वर्गात जाताच येत नाही. आणि त्या पायरीवर पाय देण्यासाठी लय धमक लागती. यमाच्या डोक्यावर पाय देणं इतकी साधी गोष्ट आहे.
हा ते का गोबी विकत घ्यायची काय बाजारातून, हा का कांदे विकत घ्यायचे 10-5 पोते. यम धर्माच्या डोक्यावर पाय देणं काय ताकद असेल महाराज. चला त्याच्याशिवाय स्वर्गात जाता येत नाही. इकडे या साधून फेकल्याबरोबर शेवटच्या पायरीवर आलं. ए चला खाली. त्यानं सांगितलं महाराजांना कोणी पाठवू दे, तुझी लायकी नाही स्वर्गात येण्याची. खाली सरकलं. बर खाली सरका होता आकाशाच्या पोकळीला सांगितलं लक्षात ठेव, याला खाली जर पाठवलं तर माझ्याची गाठ आहे. फेकलं होतं अधिकारी माणसानं. कोणी फेकलं होतं माहिती आहे? जगातला 1 नंबरचा तपस्वी, 1 नंबरचा. त्याच्यासारखी तपश्चर्या कोणाची मोठी नाही. एवढा मोठा महात्मा. त्या महात्म्याचं नाव आहे मुनिश्री विश्वामित्र. 1 नंबरचा. विश्वामित्रासारखं तपश्चर्या कोणीच केली नाही. तितकी खतर कोणीच नाही. आणि विश्वामित्र क्षत्रिय होते. क्षत्रिय होते. विश्वामित्राला महर्षी वशिष्ठ दरदर करायचे. पंढरीतल्या मालकाचे 7व्या अवतारातले गुरुवर्य मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचे गुरुवर्य महर्षी वशिष्ठ दर 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 हालत होते. इतका दरारा होता विश्वामित्रांचा. विश्वामित्र एके दिवशी संध्याकाळीच रागाच्या भरात मत वशिष्ठाला मारण्यासाठी निघाले. हातात परशुच घातला. मारायचंच म्हणे आज संध्याकाळी माथार. पर्णकुटीच्या बाहेर असे बसले 2 जण, एकटे जण कुऱ्हाड घेऊन. अशी परशी कुऱ्हाड होती. आणि महर्षी वशिष्ठ आणि त्यांच्या धर्मपत्नी आश्रमात आहेत. खरं तर झोपायला पाहिजे होतं पण जागेच होते. गप्पा छप्पा चालू होत्या. विश्वामित्राच्या लक्षात आलं झोपी गेल्यावर आपण झोपीत मारू, उद्याची टकटकच संपून टाकू. पण काय महात्म्याची पत्नी होती. वशिष्ठांच्या धर्मपत्नीने विचारलं प्रभू स्वामी मालक प्राणनाथा. काय शब्द येतो गोड. असं जर बायका नवऱ्याला बोलल्या तर 4-4 वर्ष नवरे जास्त जगतील. प्राणनाथा स्वामी धनी मालक. धनी तर एकही बाई म्हणी नव्हती. तिच्या जिबीला इल्डिंग झाली का काय झाली काय माहिती. तुळशीला पाणी घालत्यान, महादेवाला बेल वाहत्यान, पांडुरंगाला मंजुळा वाहत्यान आणि नवऱ्याला धनी म्हणत नाहीत. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही आणि तुम्हाला गुण नाही. काय नाही. महाराज बलीनं खपक्या पाकिट देणं, त्याला श्रीमंत करणं. आपण असेच झाडावरले पाखरं, ह्या झाडावून त्या झाडावर, त्या झाडावून या झाडावर. सोयाबीनवरच्या आळ्या खाय, कशावरल्या आळ्या खाय, आमच्यावरल्या फुलावरल्या आळ्या खाय. हीच आपली अवस्था. प्राणनाथा काय ग एक विचारू. पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्व देशातला तपस्वी कोण. या पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्व देशातला तपस्वी कोण. एक सात्विक पत्नी आपल्या सदाचारी पुण्यशील पतीला विचारते. तोंडातून वाक्य काय पडलं. रे या जगातला 1 नंबरचा तपस्वी महर्षी विश्वामित्र आहेत. मारायला आलेला साधू महाराज हातातल्या फरशीचं पाणी झालं. पाणी उजव्या हातावर घेतलं आणि तितक्या रात्री मध्यरात्री संकल्प सोडला आपण ब्रह्मऋषी होताल. आणि महर्षी वशिष्ठांचा आशीर्वाद, महर्षी विश्वामित्रांचा आशीर्वाद, वशिष्ठ ब्रह्मऋषी झाले. ब्रह्मर्षी झाले. आणि वशिष्ठाच्या डोळ्यातलं पाणी हातात घेऊन वशिष्ठांनी आशीर्वाद दिला आपण राजर्षी होताल. पण विश्वातले राजऋषी कोण आहेत तर विश्वामित्र. जगातला 1 नंबरचा तपस्वी. आणि अशा तपस्व्याने एका माणसाला वरी फेकलं स्वर्गात जाण्यासाठी. पण यम धर्माची पायरी वरी जाऊ देत नव्हते. हल तू मध्ये येण्याच्या लायकीचं नाही. ते तिथून बोंबललं महाराज मला वरी येऊ देत नाहीत, थांब दुसरा स्वर्ग तयार करतो. एकाची शाटीत पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. दुसरा स्वर्ग आणि दुसरी सृष्टी तयार केली. काय ताकद असेल महाराज लोकांची, काय अधिकार असेल या लोकांचा. दुसरा स्वर्ग तयार करायची ताकद. पण लक्षात ठेवा आता आहेत काय लोक. याही लोकांना इथं थांबता आलं नाही. म्हणून मालक मंगळवेढ्याचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात
असतील सज्जनो, कल्पना करा. आपलं भजन यांच्या कोण्या पासांगाला पुरल. आपण केलेली साधना, आपण केलेले हे परमार्थातले जे बिंब किती किती पुरतील त्यांच्याकरता. किती टोकाची लोक आहेत महाराज. काय अधिकार या लोकांचा. या लोकांना सुद्धा यह लोकात थांबता आलं नाही. मृत्यू लोकात त्यांना जावं लागलं. त्यांच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटली. तुमची आमची तुटेल काय नवलाची गोष्ट आहे. स्वर्गीय गोविंद बापूंची तुटली. स्वर्गीय सौभाग्यवती सुशीला माईंची तुटली. महाराज हा निसर्गाचा नियम आहे. नाही थांबता येत या लोकांमध्ये. या लोकाला मृत्यूलोक म्हणतात. वेळ संपल्याच्या नंतर जावं लागते. बरोबर वेळेत कीर्तन सोडेन. 1 मिनिट भर अलीकडे सोडणार नाही, 1 मिनिट भर पुढे जाणार नाही. ताण घेऊ नका, वेळेत सुरू झालंय. किती मोठ्या लोकांना जावं लागतंय. एक जण म्हणे, महाराज माझ्या 22 वर्षापासून आतापर्यंत मी 100 पोते साखर गाळली. म्हणजे 100 पोते साखरेची नुकती केली. साखर जर 100 पोते असेल तर हरभऱ्याची डाळ 50 पोते. दुप्पट लागतील साखर. मग त्याच्यासाठी गहू किती असतील, भाज्या किती असतील, तेल किती असेल, तूप किती असेल, किती खर्च केला त्यानं. एवढं मोठं अन्नदान केले मी. तरी माझे वडील गेले. म्हणलं जाणारच आहे, त्याबद्दल काही विषय नाही. जावं लागेल तुला, तुझ्या बाबाला जावं लागेल, तुला पण जावं लागेल. नाही थांबता येत. एक पुरावा आहे का, काल परवा एका महान संतांची पुण्यतिथी झाली. ज्यांचा अभंग घेतलाय त्यांचीच पुण्यतिथी. मंगळवेढ्याचे मालक. काल त्यांच्या दरबारातच रात्रीचं कीर्तन होतं. मेहुणा राजाला, ज्याला पुराणातलं नाव आहे मेहुणपूर. या मेहुणा राजाला चोखोबाराय 6 वेळेस गेलते. बुलढाणा जिल्ह्यात सोलापूरहून मंगळवेढ्याहून 6 वेळेस. मेहुणपूर नाव आहे त्या ठिकाणाचं, जुनं नाव. तिथे चोखोबारायच्या बहीण देल त्या निर्मळा नावाच्या. हो. ते कीर्तन करून घरी गेलो. मग ह्या आता नवीन झालेल्या चांगल्या रोडून येता आलं लवकर पहाटे. त्या महात्म्याची पुण्यतिथी काल परवा झाली. 100 पोत्यावाल्यांनी काय डोकं लावायचं एक पुराण सांगतो तुम्हाला, ऐका. आपण फार काही जीव घातलं तर मरक्या लोकांना जीव घालू. आमर लोकांना जीव घालायची आपल्यात ताकद आहे का? ते आपलं खातेत का? आमर कशाला बसन आपल्या चपात्या खाला आणि भाकरी खाला? कशाला आपला भात आणि वरण खायला आमर? पण आमर लोकाला जीव घालायचं काम एका व्यक्तीने केलं. त्या व्यक्तीचं नाव श्रीमंत श्री चोखोबाराय आहे. अधिकार किती मोठा असेल महाराज. आमर लोकांचं खाद्य बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, तांदळाच्या भाकरी, गव्हाच्या भाकरी ह्या नाही. आमर लोकांचं खाद्य अमृत. अमृत आहे. किरोबा महाराज अमृत खराब झालं. हे अमृत खराब झाल्याच्या नंतर याला शुद्ध करण्यासाठी 124 यज्ञ केले. 124, 123 कोणालाही करता येतात. 24वा करण्यासाठी मुलगी लागती. तो यज्ञ मुलीच्या लग्नात होत असतो. काळजी करू नका. जरी मुलगी नसेल तर भाचीचं लग्न करायचं. पर्याय आहेत ना, आहेत. त्याच्यासाठी पर्याय आहेत. आपल्या संप्रदायात रस्ते भरपूर आहेत चांगल्या मार्गाने जाण्यासाठी. 124 इंद्राला जयंतीचं लग्न करावं लागलं. तरी पण अमृत शुद्ध झालं नाही. शेवटी इंद्राला 2 लोकांकडनं सहाय्य मिळालं. त्याच्यापैकी एक भजने होते, नारद होते आणि अजून एक साधू होते. त्या साधूचं नाव घरी गेल्यावर पहा सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. एकट्या घेतल्या नाही पाहिजे, घाम येत असतो. त्याच्यामुळे ही गोळी नंतर पहा. या 2 साधूनं इंद्राला सांगितलं, तुम्ही किती यज्ञ केले तरी अमृत तुमचं शुद्ध होत नाही. बरं, यज्ञाचे मंत्र म्हणण्यासाठी कोण असतील तिथं? तुमच्या माझ्यासारखे का? लटबाई लटन कष्ट सुट तुमच्या माझ्यासारखे? रान्नाच्या काठावानी जाड जिबीवाले नाही. स्वस्ती स्त्रियेचे लोक होते महाराज. ज्या स्वस्ती स्त्रियेच्या लोकांची जीभ रंभा पत्र येऊन जीवा. हा रंभा म्हणजे केळी. केळीच्या पानासारखी पातळ ज्यांची जीभ आहे अशी पाणिनीची सूक्त म्हणाला. सदे सदा जज यो निर्जलो जज्ञिरे सर्वव्यमिद्यो कृतुंजना
भैर्व्याप्ति सर्वा मुष्टि सर्वत्योजय तंदुला भय स्थितार जवायो जवाग्रो तिलाग्रो यत अक्षत सर्वस्थितायाम रक्तचंदनो सर्वास्थितो गंगोदक भवाः ये त्वारजितो धवला सर्वा निर्भोजायम तुलसी मंजिरिया यत् सर्वास्थितो रक्तपुष्पाम्बवस्थितो पिंडा भजायो यच्चंदने सर्वस्थितो स्नानतर्पहोइत्या दर्भासने भयस्थिता यत् पुण्यकालाय या दहाव्याच्या दिवशी मंत्र म्हणत असते ते दहाव्याला वर्ष श्राद्धाला पुण्यतिथीला असे मंत्र म्हणत असते मी आता म्हणत नाही 27 वर्षापूर्वी डाटा झालतं मेमरी कार्डात हे डिलीट होत नाही ना मोबाईल चांगला आहे ना तुमच्या मोबाईल मधलं काही डिलीट होतं ते जाऊन ते जवळ जातं आपला हे ओरिजिनल मोबाईल याच्यामध्ये घाण येत नाही आणि याच्यातलं चांगलं कोणाला जात नाही हे तुमच्याकडे पैसे आहेत त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडे बी कमी नाहीत मी सोन्याची माळ घालीन मोबाईलची पण आता म्हातारपणी कशाला गाऊन घालू आता लोक लुगडं घातलं ना आता कशाला गाऊन घालायचं म्हातारपणी जाऊ दे अशी पाणिनीची सूक्त म्हणणारी स्वस्ती स्त्रीचे लोक होते आळंदीतल्या मालकांनी वर्णन केलं स्वस्ती स्त्रीचे लोकांचं काय काय वैभव 124 यज्ञ केले अमृतातली दुर्गंधी गेलीच नाही बेजार आहेत अमर लोक स्वर्गातले अमर आहेत ते पुण्य संपल्याशिवाय खाली येता येत नाही त्यांना खातील काय राजाला चावून खाचीळ आली राजा 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 अमृत बेजारे इंद्र घामाघूम झालाय एका व्यक्तीने सांगितलं इंद्रा अमृत शुद्ध करण्याची ताकद एका व्यक्तीकडे ती व्यक्ती मृत्यूलोकात आहे मृत्यूलोकामध्ये जंबूदीप नावाचं एक द्वीप आहे त्या द्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे पंढरपूर गावाच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव आहे चंद्रभागेच्या तीरावर आणि या मंगळवेढ्यामध्ये संत चोखोबा नावाचे संत राहतात ज्यांचं मन चोख आहे ज्यांचं अंतकरण चोखडं आहे ज्यांची वृत्ती चोखडी आहे ज्यांचं जीवन चोखडं आहे ज्यांच्या चोखोबाचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन पावत नाही अशा चोख संतांकडे तुम्ही जा आणि तुमचं अमृत शुद्ध होईल खाली उतरले इंद्र मोठ्याल्या माणसांना जरा साध्या माणसाकडे जायची वेळ आली की जरा लाज वाटते मोठाले माणसं फक्त उभं राहिल्यावर कोणाकडे जाते मग त्याला गरीब कळत नाही श्रीमंत कळत नाही काय नाही उभं राहिल्यावर त्याला उभं राहायची गरज नाही ना त्याच्या गाडीला 222 दिवे होते ते का एक मंत्री आहे का तो 222 दिवे एकट्याच्या गाडीला 33 कोटी देवतेंचा राजा काय रगीला असेल तो काच खाली करतो का गाडीचे निवडून आल्या काय राजा असेल तो आणि ते म्हणला झोपड्यातल्या महाराजाकडे जाऊ बर झोपडं तरी कसं होतं वरून कातड टाकलेलं कोण पाचड दिली उसाची कोण लाकडं दिले चोखोबरायला मेलेल्या जनावराचं चांबडं वरी टाकलेलं आणि अशा महाराजाकडे गेले अमृत शुद्ध होत असते महाराज मोठ्या गाडीत आलाय का पाय पाय आलाय हे बघण्यापेक्षा त्याचं आचरण बघायचं असते मोठ्या गाडीत तर चोर फिरत आहेत काय विषय त्याला ते काय गोड असते तास थोडंच असते काय नसते मग कोणाला मोठ्याला गाड्या येतात आचरणाला किंमत आहे झोपड्यात राहतो त्याबद्दल काय नाही गेले तिथं प्रणाम केला नाही प्रणाम मी सांगतोय लिंबाच्या झाडावर बसला अमृत शुद्ध झालं निघून गेला महाराज तुम्ही आम्ही पंक्ती करून मरक्या लोकांना जीव घालू इथपर्यंत ठीक आहे आज पंगत असेल कार्यक्रम झाल्यावर लोक जेवतील महाराज पण प्रसाद सुद्धा हो आता एकादशी असल्यामुळे आमचं अगोदरच बोलणं झालं महाराज एकादशीचं श्राद्ध आहे आणि फराळाचं करावं लागेल आता तेही वारकरी आहेत त्यांना काय सांगायची गरज आहे ते म्हणले काय हरकत नाही तशी व्यवस्था करू आम्ही पण फराळ जरी असेल तर कोणाला आहे मरकेलाच नाही या दोन्हीच्या पुण्यस्मरणाचा आज फराळ करून आपण वाचणार आहेत का आपलं एके दिवशी बटन दाबणारच आहे म्हणजे या दोन्ही यजमानांना रामदासजी परसरामजी असतील आणि सुदामराव असतील यांनी आजच्या या हरिदिनीच्या दिवशी पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एकादशीचा फलाहार जरी आपल्याला केला असेल तर ज्यांच्या निमित्तानं केलाय ते तर गेलेतच
पण जे खाणार आहेत गिरगावचा बाळ्या पण जाणार. आपण थांबू शकतो का? नाही. म्हणजे आपण मरकी माणसं आहेत. मरक्यांना मरके जीव घालतील याबद्दल नुमत नाही, पण आमरांना जीव घातले महाराज. आमरांना जे मरत नाहीत त्यांना जेवायची अवस्था केली चोखोबारायनं. अमर लोकांना, स्वर्गातले अमर लोक आहेत, त्यांना जर जीव कोणी घातला असेल तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र भारत देशातल्या वारकरी संप्रदायातल्या एका पवित्र साधूने चोखोबाराय. काय ताकद चोखोबारायांची. अहो चोखोबारायांनी एवढं भजन केलं, एवढं भजन केलं, एवढं भजन केलं. चोखोबाराय गेल्याच्या नंतर त्यांचं पार्थिव लाकडात समर्पित केल्याच्या नंतर अग्नीत समर्पित केलं. भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. या अग्नीत समर्पित केलं आणि आस्ती संचय करत असताना आस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. जर नामदेवराय नसते ना किरोबा महाराज तर चोखोबारायच्या आस्ती विठ्ठल म्हणते ते कळालं नसतं. नामदेवरायची कृपा आहे. आज आपण ऐकतोय आपण. ज्ञानोबारायांच्या समाधीला कान लावल्यावर रामकृष्ण हरी आवाज येतो, पण कान कोणाची लागतील? तुमचे आमचे कान. आपण समाधी जीव जरी सोडला तर आपल्या कानातून रामकृष्ण हरी ऐकू येईल का? कारण आपल्या कानात काय काय गरज आहे हे यमाला पण माहित नाही. हो, मोबाईल मधलं काय काय ऐकले आपण, यम सुद्धा असं हाय हाय करीत असेल, यमाला सुद्धा कळणार नाही काय गर्दा भरलाय आपल्या कानात. आणि इतकं गढूळ ज्या कानात भरले त्याला समाधीतून आवाज येत असतो का महाराज? त्याच्यासाठी हैबत बाबा व्हावं लागेल, हैबत बाबा व्हावं लागेल, त्यावेळेला त्या समाधीतून आवाज येईल. चोखोबारायचं ज्या वेळेला अंत्यविधी झाला 450 मिस्त्री एका रांगेनं फुकून देल. ते इतक्या लोकांतल्या अस्थी चोखोबारायच्यात निवडून आणल्या. विटेवरच्या मालकानं विचारलं, नामा अस्थी? हो म्हणले. नामदेवे अस्थी आणल्या पारखोनी, घेत चक्र पाणी पितांबरे. पारखून आणल्या म्हणजे ओळखून आणल्या. ओळखून आणल्या म्हणजे चोखोबारायच्या आहेत ह्यात निश्चित करून आणल्या. कशा आणल्या? तर विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या महाराज. ते कान नामदेवरायचे होते. नामदेवरायलाच कळत होतं ह्या असती विठ्ठल म्हणतात. बाकी तुमच्या माझ्यासारख्या भंगिऱ्यानं कानाला लावल्या असती कशा? कारण ती चोखोबारायचं शरीर आहे. कोणाच्या कानात कसं विठ्ठल म्हणीन? नालायकांच्या. नामदेवराय महाराज गेल्याच्या नंतर असती विठ्ठल म्हणतात. काय ताकद महाराज. झालेला मुलगा किती अधिकारी. झाल्या झाल्या विठ्ठल म्हणत होता. झाल्या झाल्या विठ्ठल म्हणत होता. उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. झाल्या झाल्या विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. म्हणतात का आपण झाल्या झाल्या तर वळडतच आलो बोंबलत बाहेर. आरडत वळडत आलो. आपण बोंबलत आलो तर झाल्यावर घरचे हसू लागले. झाला मुलगा, झाला मुलगा, झाला मुलगा, झाला मुलगा, झाली मुलगी, घरचे हसू लागले आणि आपण तर बोंबलतच आलो. झाल्या झाल्या विठ्ठल. काय मुलगा असेल, काय पत्नी असेल चोखोबारायची, काय पत्नी असेल. महाराज ज्या बाईच्या साड्या धुण्यासाठी 27 दिवस पंढरपुरातला मालक बाई होती. 15 लाख रुपये दिले तरी तुमच्या तालुक्यातला महिनाभर कोणी लुगडे नेसणार नाही. कसा नेसल? नाही नेसणार. पण जगाचा पाप 27 दिवस लुगडे नेसला. ती बाई किती अधिकारी असेल. बाईचा सासरा किती अधिकारी असेल माहिती आहे. एक जण मंदिरात गेलं देवीच्या पाया पडायला. देवीच्या पुजाऱ्यानं त्याला पेढा दिला. तो माणूस इतका खुश झाला, मला देवीच्या पायावरचा पेढा भेटला, मला देवीच्या पायावरला पेढा भेटला, देवीच्या पायावरला पेढा भेटला. खुश झाला. आम्ही एका मंदिरात गेलो किरोबा महाराज. त्या मंदिरात गेल्याबरोबर अशा पेट्या ठेवलेल्या होत्या. मला माहित होतं पेटीत टाकल्यावर आपल्याला कोण नाही विचारित. मी देवापुढच्या ताटात 500ची नोट टाकली. मला 5-6 पेढे आले. आमच्या सोबतचा म्हणला मी 1100 टाकले पण मला कोण नाही दिले. म्हणलं तो पेटीत टाकलेस ना रे, तुला कसे भेटते? त्या ताटात टाकायला पाहिजे मग भेटत असतील पेढे. बुवा इतके पेढे.
देवाच्या सानिध्यातले पेढे ज्याला दिलेत तो काही इतका अधिकारी नाही, ज्यानं दिलेत तो पण एवढा अधिकारी नाही. आपण इतका आनंद वाटतो आपल्याला, इतका आनंद वाटतो. एकदा मी पंढरीला गेलो, एकदा गेलो म्हणजे दरवर्षी वारीला जातोच पाय पाय, असाही महिन्याच्या वारीला जातोच. मालकाचं दर्शन घेतल्याबरोबर मालकाच्या बाजूला वारकरी होते, 2 गळ्यात तुळशीच्या माळा, शर्ट काढलेलं, धोत्र घातलेलं असं वारकरी होतं देवाच्या बाजूला उभा. त्याच्या लक्षात आलं गिरगावचं बाळू आलं बाबा. पांडुरंगाच्या गळ्यात घातलेली तुळशीच्या मंजुळाची माळा. आता देवाला किती तुळशीच्या मंजुळाच्या दिवसभर माळा असतात. एक पांडुरंगाच्या गळ्यातली तुळशीच्या मंजुळाची माळ काढीन मला दिली, गळ्यात टाकू लागली. मी गळ्यात नाही घेतली, देवाच्या गळ्यातली आपण कशाला गळ्यात घ्यायची, हातात घेतली. महाराज ती माळ तशीच पिशवीत टाकून घरी नेली. घरामध्ये सावलीमध्ये दोर बांधला आणि त्याच्यावरती माळ सुकवली. आणि पुढची एकादशी येईपर्यंत, दशमीपर्यंत त्या माळीतल्या सर्व मंजुळा खाऊन टाकल्या, एकही नाही वाया जाऊ दिली. आवड कशाची माहिती आहे? देवातल्या गळ्याचा मंजुळाचा हार आहे. तो किती पवित्र हार असेल, त्या सगळ्या मंजुळा वाळून, त्याचा कुस्करून, त्याच्या काड्या गिड्या, त्या मंजुळा, त्याचा पाला सगळं खाऊन टाकला. इतकंच भेटल ना आपल्याला, पुन्हा काय भेटल? तितकं जरी भेटलं तरी आपण नशिबवान. पण या बाईचा सासरा किती नशिबवान होता सांगू तुम्हाला. असेच आंब्याचे दिवस होते आणि एक सकाळी सकाळी देवाला आंब्याचा नैवेद्य ठेवला. धुवून धावून पुजाऱ्यानं देवाच्या पुढं पाच्चाऱ्या एका पडवीमध्ये आंबे ठेवले प्रसादाला. त्याच्यातला एक आंबा पंढरपुरातले मालक खाली वाकले, आंबा घेतला, आंबा माचला आणि अर्धा आंबा चोखला पंढरीतल्या मालकानं, आणि चोखलेला आंबा तसाच पितांबराच्या घोळात ठेवला आणि पुजाऱ्याच्या हातात द्यायला आणि सांगितलं, हा रानोबा नावाच्या वारकऱ्याला देऊन टाक. रानोबा वारकरी म्हणजे सोयराबाईचे सासरे, चोखोबारायचे वडील. आंबा देऊन टाका. बाहेर उभे होते पायरीच्या बाहेर. तुमच्या माझ्यासारखे पापी त्यामध्ये येऊ देत नव्हते ना एवढ्या मोठ्या वारकऱ्याला. म्हणून वारकरी संप्रदायात जातीचा संबंध नाही. इथं फक्त ही जात पाहिजे, कोणती? वारकऱ्याची. बाकीच्या जातीला इथं कोणी चोंबाळलं नाही, ते तुया घरी चलू दे. इथं फक्त वारकरी असला पाहिजे, बघ काही संबंध नाही. अहो सज्जन नावाचा खाटीक मुसलमान होता. कबीर मोमीन लतीफा मुसलमान, शेना नावी जान विष्णुदास. आपल्याकडे चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. उत्तम कुळी जन्मन क्रियामंगळ. स्वतःला म्हणून मी उत्तम कुळात जन्मलो आणि क्रियामंगळ करायला अख्खं कुळ मातीत घातलं असतं. सोमळ्या बुडविले कुळ उभय आता. इथे चांगलं वागण्याला किंमत आहे. तो आंबा दिला. पुजाऱ्यानं सांगितलं, रानोबा जी माय बाप. जी शब्द येत होता, हो जी शब्द, जी माय बाप. बाप हा शब्द जर महाराष्ट्रात, भारत देशात सर्वात अगोदर देवाला पदवी कोणी दिली असेल तर चोखोबाऱ्याने दिली. जयासाठी तप धावा, तो हा उघडाची पाहावा. जयासाठी यज्ञ तप, तो हा रे मदनाचा बाप. अगोदर शब्द बाप हा शब्द अत्यंत. मग नंतर बऱ्यापैकी शब्द आले बाप, बऱ्यापैकी संतांच्या, पण पहिला शब्द चोखोबारायचा. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. गुरुवारी वक्ते बाबा म्हणायचे, गुरुवारी माधव महाराज मगर म्हणायचे, गुरुवारी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे. कारण वाक्य कधी बी भंगिऱ्यांचं सांगायचं नाही. चांगल्याच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. चांगल्याच्या, आपण जर कुत्रा असलो तरी चांगल्याच्या सानिध्यात राहायचं. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी. जयाचे कुतरी परी भले, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे. तयाचे कुतरी परी भले. महाराज ज्याचा थाक आहे, वजन आहे, दरदर आहे, त्याचं कुत्र झालेलं परवडते. निच्याच्या घरी वाचं, निच्याचे चाकर चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार. ते गा निच्याचे चाकर. हलकटाच्या सानिध्यात गेल्यावर खपके खावं लागते. चांगल्याच्या सानिध्यात जावा. महाराज तो आंबा दिला. ए रानोबा जी माय बाप, जी जी. काय भाषा होती महाराज. ज्वार माय बाप ज्वार, मी काया पुरीचा. ज्वार माय बाप ज्वार,
मी कायापुरीचा. काय लिहिता असलो महाराज, एवढी नम्रता होती म्हणून आस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. हाडातून वृत्ती नामी झाली. हाड पण राम राम म्हणत होते, हाड पण रामकृष्ण हरी म्हणत होते, हाड पण विठ्ठल म्हणत होते. महाराज प्रत्येक जीवाशी नम्रतेने वागले. ज्वार माय बाप ज्वार मी कायापुरीचा. ज्वार माय बाप ज्वार मी कायापुरीचा. हयात माय बाप हयात मी कायापुरीचा. हयात माय बाप हयात मी कायापुरीचा. बापाला करायचं नाही पोट्ट. ज्या बापाने याच्यासाठी याच्या त्याच्या मुंड्या पिरगाळून संपत्ती कमविली, ते हरामखोर सुद्धा बापाला हयात घालायचं नाही, बापाला जोहार घालायचं नाही. इतकी हलकट अवलादी. महाराज ज्याला कवडीची अक्कल नाही ते जरी दिसला, जोहार माय बाप जोहार मी कायापुरीचा. जोहार माय बाप जोहार मी कायापुरीचा. हयात जी माय बाप, हयात जी माय बाप, हयात जी माय बाप, हयात जी माय बाप. सामान्य ताकद आहे महाराज. देवाना आंबा द्यावा आणि त्या कुळातल्या लोकांनी सामान्यांना हयात घालावी. ती चोखोबर आहे होती. राणोबा महार आंबा दिला. ए राणोबा जी, आंबा मालकाने दिलाय. महाराज त्या आंब्याला मालकाचे ओठ लागले होते, मालकाचे दात लागले होते, मालकाची जीभ लागली होती. देवाच्या गळ्यातल्या तुळशीच्या मंजुळाचा हार भेटला, बाळा खुश झाला. महाराज देवाचं तोंड लागलेला आंबा भेटला असेल रानोबाला, किती नशिबवान असेल वारकरी. घरी गेले पळत, पत्नीला आवाज दिला, लक्ष्मी जी धनी, जी धनी, जी धनी. काय वाणी, हे लक्ष्मी, मालकान प्रसाद दिलाय. वटी पदर पुढं केला. डोकं झाकायचा पदर वेगळा आणि वटी पदर असतो स्त्रीला. त्या पदरात आंबा घेतला. मालकाचा प्रसाद आहे. चोखोबर आहे जन्माला आले. पुढं आंबा चोखून खाल्ला. चोखोबर आहे जन्माला. महाराज सासरा इतका अधिकारी, मालक इतके अधिकारी. मुलगा झाल्या झाल्या भजन म्हणतो आणि त्या बाईचे पंढरपुरातल्या मालकाने 27 दिवस बाई होऊन लुगडे धुवा. ती बाई इतकी अधिकारी. थांबता आलं की याच्यातले एकाला बी नाही थांबता आलं. महाराज हे लोक थांबता येत नाही. त्याच साधूचा अभंग आहे. पहिल्या कडव्यात म्हणतात, पहिलाच पहिलाच पहिला विठोबार कुमार
या टाहकरी गावातील काळ्या मातीची नाळ असलेले हे दोन कुटुंब, गोविंद बापू एखांडे विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले आणि या एखंडे कुटुंबातल्याच स्वर्गीय सौभाग्यवती सुशीला संपत एखंडे या मागच्या वर्षी यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. ह्या सुद्धा दक्षिणेच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. मोठ्या श्रद्धेने गोविंद बापूंचं आणि स्वर्गीय सौभाग्यवती सुशीलाबाईंचं मोठ्या श्रद्धेने या कुटुंबातल्या लोकांनी श्राद्ध केलं. त्या कुटुंबातल्या लोकांना धन्यवाद. पितृगयेच्या ठिकाणी गोविंद बापूंनी रामदासजी असतील, परसरामजी असतील यांना गोड असा पितृगयेतनं आशीर्वाद द्यावा आणि स्वर्गीय सौभाग्यवती सुशीलाबाईंनी मातृगयेतनं सुदामजी हे त्यांचे सुपुत्र, त्यांना मातृगयेतनं आशीर्वाद द्यावा. कारण या पवित्र देशातला पुरुष हा पितृगयेला जात असतो आणि या पवित्र देशातली माऊली मातृगयेला जात असते. 360 तीर्थापैकी सरस्वती नावाचं तीर्थ, या तीर्थावर भगवान परशुरामाने आपल्या आईचं श्राद्ध केलं, याच्याकरता त्याला मातृगया म्हणतात. अशा मातृगयेच्या ठिकाणी गोडसा अधिष्ठान सुशीलाबाईंना मिळो. पितृगयेच्या ठिकाणी गोविंद बापूंना आता त्यांना 5 वर्ष झालीत. कारण 1 वर्षापर्यंत एक पुण्यस्मरण होईपर्यंत अधिष्ठानाची एक व्यक्तीची पोकळी असते, त्याच्यानंतर ते वेगळ्या तत्वात विलीन होत असतात. पण त्या पितृदेवांच्या आशीर्वादाने या दोन्ही कुटुंबाला गोड अशा प्रकारची झालर मिळो, त्या झालरीची लहर मिळो, वायू मिळो आणि ते ज्या क्षेत्रात काम करत असतील त्या क्षेत्रात त्या कुटुंबातल्या लोकांना पितृच्या आशीर्वादांनी गोड अशा प्रकारची गरुडाची भरारी मिळो. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छिती तया कुळा गुरुवरी वक्ते महाराज बाबा म्हणायचे. त्या अनुषंगाने पितृदेवांचा आशीर्वाद हा सर्वात मोठा आशीर्वाद असतो. सज्जनो, ज्या क्षेत्रात तुम्हाला मोठं व्हायचं असेल त्या क्षेत्रात देवाच्या, संतांच्या, प्रांताच्या, यतियोगी तप्यांच्या आशीर्वादापेक्षा सर्वश्रेष्ठ आशीर्वाद कोणाचे असतील तर ते पितृदेवांचे असतात. ज्यांना पितृदेवाचा आशीर्वाद आहे ती माणसं मागे सरत नसतात. सर्वात मोठी शक्ती पितृदेवांची. असं मोठ्या श्रद्धेनं गोविंद बापूंचा आशीर्वाद त्या कुटुंबावर आणि सुशीलाताईंचा आशीर्वाद त्या कुटुंबावर, त्या सौभाग्यवती आहेत. मालकाच्या अगोदर जाणाऱ्या स्त्रीला 14 मान तिच्या सोबत जात असतात. धर्मशास्त्राचा दंडक आहे, नियम आहे. ज्या घरामध्ये आहेव स्त्री मृत्यू पावली त्या घरात जर एखादं लग्न होत असेल तर त्या लग्नाच्या दिवशी दुकानामध्ये बस्ता कपडे खरेदी करीत असताना पहिलं वस्त्र त्या मानिनीचं वस्त्र म्हणून फाडत असतात, त्याला देववस्त्र म्हणत असतात. एवढा मोठा अधिकार असतो. मालकाच्या अगोदर जाणारी स्त्री, मालक कोण्या जरी तिथीला गेले तर पितृ पंधरवाड्यामध्ये महालयामध्ये नवमीच्या दिवशी सर्व पितर जेवायला येत असतात. सौभाग्यवती स्त्रीची एवढी मोठी ताकद असते, त्याला आहेव नवमी म्हणत असतात. त्या नवमीच्या दिवशी सर्व पितर घरी येत असतात. ती मालकाच्या अगोदर जाणाऱ्या स्त्रीची ताकद असते. अशी एक पुण्यपावन सुशीला माऊली, या पवित्र मातीशी, काळ्या मातीची नाळ असलेली माऊली, या पवित्र मातीशी, काळ्या मातीची नाळ असलेले गोविंद बापू, हे दोन्ही रत्न या मातीतून पारखे झाले, दक्षिणेच्या मालकाशी आपलेशी झाले. हे लोकातली यात्रा सोडली. ते आता चित्राच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुटुंबातल्या लोकांना बघायला भेटत नाहीत. पण उदात्त अंतकरणाने एका पुत्राने आपल्या आईसाठी, 2 पुत्रांनी आपल्या बाबांसाठी आपण काय करू शकतो? ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा गजर करून 4 पात्र त्यांच्या नावाने दारात जगदंबेच्या दरबारात उठावी असा अनुसंग करून वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार हे पुण्यस्मरण तुम्ही केलं, याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. तारखेच्या संदर्भात आदरणीय किरू महाराज संपर्क करत होते, मोठ्या श्रद्धेनं हजर सुद्धा, त्यांना सुद्धा प्रणाम. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचे नामाची साधक आहे ती मंडळी, या सर्व साधक मंडळींना प्रणाम करतो. मृदंगाचार्य आदी करून मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या एक आदरांजली समर्पित करू. तुमच्याकडे जी फुलं दिलीत ते फुलं असे अर्धे करायचे आणि एक इकडं फेकायचं आणि एक इकडं फेकायचं, कारण पुण्यस्मरण 2 आहेत.
निधियां निधिपदे सकलति सुधियनि छंद कला भय जायन्ति यक्षति लोकं किन्नर लोकं विद्याधर लोकपालाय दिक्पालायति परमति हंसं हंस बराभय जायन्ति कैलासाधिपतय नमः सत्यं वासं पतय नमः गोलोकाधिपतय नमः हिरण्य श्राद्धो शंखति श्राद्धो हिरण्य श्राद्धो कागति श्राद्धो शंख श्राद्ध भय मुच्यन्ते शंख श्राद्ध भय मुच्यन्ते शंख श्राद्ध भय मुच्यन्ते नारायणो नागबली त्रिपिंडी भयाप्तेष्टि काल सर्प भय शांतिरुच्यतं भय जायन्ते अपसव्या सव्याना सव्यानाम अपसव्या यज्ञोपवितति जायन्ते किलाग्रापति जवाग्रो अक्षिदा भय समर्पिता रक्तं चन्दन समर्पयामि रक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो 2 गजर होतील नमः पार्वते पदे नमः पार्वते पदे हर हर